नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आणि सोहम घाईने आपल्या गाडीतून जगदंबा भांडार या दुकानामध्ये ती मूर्ती घेण्यासाठी निघलेले असतात। अद्वैत जवळ वेळ नसतो म्हणून तो घाईने गाडी चालवत असतो आणि त्याच वेळेस कलाही आपल्या स्कूटीवरून येत असते। तेव्हा लगेच अद्वैतच्या गाडीचा धक्का या कलाच्या स्कूटीला लागतो, त्यामुळे कलाही खाली पडते। तेव्हा सर्वजण लोक हे येतात आणि खूप असा आरडाओरडा करू लागतात। अद्वैत लगेच गाडी थांबवतो, तेवढ्यात ते लोक हे स्कूटी उचलतात आणि कलाला हात देऊन उभे करतात। तेव्हा काही जण म्हणतात की खूप मोठा ॲक्सिडेंट झाला, पाणी द्या यांना पिण्यासाठी। तेव्हा कला म्हणते की नाही, मी ठीक आहे। तर गाडीमध्ये सोहम हा अद्वैतला म्हणत असतो की अरे दादा, ती मुलगी पडली, आपण तिला हात द्यायला नको का? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तिला दिसत नाही का समोर? तेव्हा सोहम म्हणतो की अरे दादा, काही का बोलतोस रे? आपल्याच गाडीचा धक्का तिला लागला। तेव्हा सोहम खाली उतरतो आणि कलाकडे येतो। तेव्हा कलाच्या हाताला थोडेसे लागलेले असते। तेव्हा सोहम तेथे जे मडके पडलेले असतात ते उचलतो आणि खरंच खूपच छान, हे डिझाईन किती छान आहे आणि तुम्ही बनवले का, असे कलाला विचारतो। तेव्हा कला म्हणते की माझ्या वस्तूला हात लावू नकोस, कोण आहेस तू? तेव्हा लगेच सोहम उठतो आणि खरंच सॉरी असे बोलतो। तेव्हा लगेच तेथील काही लोक म्हणतात की अरे तू इंग्रजीत बोलू नको, अगोदर धक्का तुम्ही या मुलीच्या गाडीला दिला। त्यातील दुसरा एक माणूस म्हणतो की ह्या मुलीच्या अंगावर गाडी घातली तर घातली, आणि तो दुसरं बेनं गाडीमध्ये हा निवांत बसलाय, त्यामुळे त्यालाच खाली ओढा। म्हणून सर्वजण हे अद्वैत जवळ येतात आणि त्याला बाहेर येण्यासाठी आवाज देऊ लागतात। अद्वैत म्हणत असतो की गाडीला हात लावूनच दाखवा। तेव्हा त्यातील एक माणूस लगेच म्हणतो की हे बघ, लावला मी तुझ्या गाडीला हात, काय करणार ते बघत राहा। तर लगेच अद्वैत हा गाडीच्या खाली उतरतो। अद्वैत त्या लोकांना म्हणतो की माझ्याकडे वेळ सुद्धा नाही आणि गाडीला सुद्धा हात लावायचा नाही, कारण ऑलरेडी काही झालेलेच नाही। तेव्हा तो पुन्हा आपल्या गाडीमध्ये बसायला लागतो। तर त्यातील एक बाई म्हणते की याला पोलिसांच्या ताब्यामध्ये द्या। तेव्हा सोहम त्यांना अडवतो आणि अद्वैत दादाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की माझ्याकडे वेळ नाही, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले, आणि पोलिसांना बोलवायला वेळ मला सुद्धा लागणार नाही। आणि ॲक्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा तुम्ही कुणीच बघितलेलं नाही, कारण या मुलीला रोड सेन्सच नाही, हीच माझ्या गाडीला येऊन आदळली आणि आता मुद्दाम ती तुमची सिंपती मिळवते, तिला काही झालेले नाही, छान उभी आहे ती। तेव्हा कलाला अद्वैतचा खूप राग येत असतो। तर अद्वैत हा सोहमला म्हणतो की चल आता आपण निघूयात, म्हणून ते गाडीत बसायला लागणार, तोच कला मागून येते आणि अद्वैतचा हात धरते। त्यानंतर इकडे आबा हे सोहम आणि अद्वैत मूर्ती घेऊन येण्याची वाट बघत असतात। मात्र रोहिणी ही मुद्दाम आबांचा राग वाढवण्याचा प्रयत्न करत असते। रोहिणी म्हणत असते की मला तर असे वाटते की आता पूजा होईल की नाही, ते गेले म्हणजे लगेच त्यांना मूर्ती भेटणार असे नाही ना। बाजारातून जसा भाजीपाला आपण लवकर घेऊन येतो तसे मूर्ती आणण्याचे नाही, आणि इतक्या शेवटच्या क्षणी आपल्याला हवी तशी मूर्ती कोण देणार बाजारात त्यांना? आणि मुळातच नवीन प्रकारची मूर्ती करायची काय गरज होती अद्वैतला? तेव्हा अद्वैतची काकू ही रोहिणीला समजावण्याचा प्रयत्न करत असते। गुरुजींनी सांगितले ना, आणि अद्वैत आणि सोहम नक्की मूर्ती घेऊन येईल, त्यांच्या फोनची येण्याची वाट तरी बघा। रोहिणी काही ऐकायला तयारच नसते आणि ती सर्वांसमोर म्हणत असते की सर्वांनी आपल्या मनाची तयारी करून ठेवा, कारण अचानक उद्या असा धक्का बसायला नको, कारण मूर्ती ही भेटणारच नाही। तेव्हा श्री हा रोहिणीला म्हणत असतो की अद्वैतने एकदा शब्द दिला, मग तो नक्की मूर्ती घेऊन येणारच, आणि त्याने मुद्दाम हे सर्व काही केलेले नाही की घरांची ही परंपरा मोडण्यासाठी। रोहिणी म्हणत असते की श्री, जर मी गप्प राहिल्याने मूर्ती भेटत असणार तर मी आनंदाने गप्प राहते, आणि जर मूर्तीच भेटली नाही मग पूजाच कशी होणार? आणि ही पूजा अद्वैतपुरतीच मर्यादित नाही, तर अख्ख्या चांदेकर फॅमिलीची आणि अख्ख्या कोल्हापूरची शान आहे। त्यावर लगेच रोहिणी ही सरोजला विचारते की वहिनी, अद्वैत तुला आत्तापर्यंत सर्व काही सांगतो, मग या मूर्तीविषयी त्याने अगोदर तुला का सांगितले नाही ग? तेव्हा श्री हा रोहिणीवर ओरडतो आणि अद्वैत हा नक्की मूर्ती घेऊन येईल, ही आम्हाला पक्की खात्री आहे, असे रोहिणीला स्पष्ट शब्दात सांगतो। त्यानंतर इकडे कला ही अद्वैतचा हात धरते आणि स्वतःला काय समजतो रे, किती उद्धट आणि बेशिस्त वागतोस?
अद्वैत म्हणत असतो की मी काही बेशिस्त वागत नाही आणि ऑलरेडी माझ्याकडे तुमच्याबरोबर बोलण्यासाठी वेळच नाही. तर कला म्हणते की फक्त सॉरी जरी म्हटलं असताना तरी पूर्ण होते. एकतर तुझ्यामुळे माझा ॲक्सिडेंट झाला, इतकं मोठं नुकसान झालं आणि तूच माझ्याशी वरतोंड करून बोलतोस. काहीच कसे वाटत नाही रे तुला? आणि काय विचित्र माणसं असतात ह्या जगामध्ये. एकदा शेवटची संधी देते, सॉरी बोल आणि लगेच येथून निघ. अद्वैत म्हणतो की सॉरी माय फूट आणि लगेच कलासुद्धा चिडते. तर सोहम हा अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर अद्वैत हा सोहमला म्हणतो की तू हिला माझ्यासमोरून अगोदर जायला सांग. तेव्हा कला म्हणते की आता फक्त सॉरीवर नाही भागणार आणि ती अद्वैतच्या गाडीसमोर येऊन उभी राहते आणि जोपर्यंत तू माझी हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही असे स्पष्टपणे उत्तर देते. त्यानंतर इकडे मीडियावाले हे चांदेकरांच्या घरी आलेले असतात आणि बाहेर राहुल असतो. तेव्हा ते राहुलला विचारत असतात की अद्वैत आणि सोहम चांदेकर इतक्या घाईने कुठे गेलेत आणि उद्याची पूजा होईल की नाही. तेव्हा मात्र राहुल त्यांच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाही आणि तो सर्वांना बाहेर जाण्यासाठी सांगतो आणि एका मुलीला तो आतमध्ये बोलावतो. तेव्हा ती मुलगी म्हणत असते की सर नेमकं काय झाले सांगू शकाल का. तेव्हा मात्र राहुल त्या मुलीला म्हणत असतो की तुझ्यासारख्या मुलीला, इतक्या सुंदर मुलीला हे उन्हात काम करण्याची काय गरज आहे. तुला जर आराम करायचा असेल तर तू माझ्या रूममध्ये येऊ शकतेस. राहुल म्हणतो की मी तुला सर्व काही बातम्या रूममध्ये गेल्यानंतर देतो, तू फक्त माझ्याबरोबर रूममध्ये चल. तर ती मुलगीसुद्धा तयार होते आणि ते दोघे रूममध्ये निघून जातात. त्यानंतर इकडे कला काही ऐकायला तयार नसते आणि ती गाडीच्या समोरून बाजूला होतच नसते. सोहम अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की दादा तू हिची माफी माग आणि चल पटकनी, आपल्याकडे वेळ नाही. तेव्हा अद्वैत काही ऐकायला तयार नसतो आणि ह्या अशा टोळ्या असतात की मोठमोठ्या गाड्या दिसल्या का त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी. तेव्हा कला म्हणते की तू तोंड सांभाळून व्यवस्थित बोल आणि आता तर मी तुला सोडणारच नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता तर मला पूर्णपणे खात्री पटली की ॲक्सिडेंटचे नाटक करून पूर्णपणे पैसे उकळण्यासाठी पूर्णपणे कॅन्डल आहे. तेव्हा लगेच कला म्हणत असते की कॅन्डल नाही, पूर्णपणे सँडल दाखवले पाहिजे तुझ्यासारख्यांना. श्रीमंत माणसं हे बिघडलेले असतात, हे तू आज हे सर्व करून सिद्ध करून दाखवलेस. तर अद्वैतला आणखीनच राग येतो. माझी लायकी काढणारी तू कोण, असे अद्वैत रागाने कलाला विचारतो. तर लगेच कला म्हणत असते की तुझ्यासारखे हजार बघितले, मला तू कोण आहेस हे जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही, कारण तू किती बेशिस्त आणि उद्धट आहे हे तुझ्या वागण्यावरून आज समजले. तेव्हा दोघे सुद्धा एकमेकांना शटअप म्हणत आपली बोटं एकमेकांना दाखवतात. तेव्हा कला म्हणते की अगोदर बोट खाली कर. तर अद्वैत काही तयार नसतं तर सोहम आपल्या हाताने अद्वैतचे बोट खाली घेतो. तेव्हा कला म्हणते की आता जोपर्यंत तू माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊन देणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की छान टाइमपास आहे की श्रीमंत लोकांकडून पैसे उकळण्याचा. तेव्हा लगेच तो आपल्या खिशातून पॉकेट काढतो आणि तुझासुद्धा वेळ व्हायला नको आणि माझासुद्धा वेळ व्हायला जायला नको म्हणून तो कलाला काही पैसे देण्यासाठी लागतो आणि कला ही अद्वैतकडे बघतच असते. त्यानंतर इकडे आबा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि रोहिणी आणखीन त्यांचा राग वाढवत असते की आपल्या घरामध्ये जे काही घडले त्याची खबर ही घरापुरतीच मर्यादित राहत नाही, मीडियावाले सुद्धा घरापर्यंत येऊन पोहोचले. तेव्हा आता उद्याचं काय होणार, पूजा होणार की नाही. नक्की ही पूजा होणारच नाही आणि यावेळी येथे अद्वैतने सुद्धा जे काही करून ठेवले आणि सरोजोहिनी दादासुद्धा इथे असायला हवा होतात, परंतु आज अद्वैतने सुद्धा चूक केली आणि दादासुद्धा तुझ्या सोबत नाही असे ती सरोजला मुद्दाम टोमणे देत बोलत असते. तेव्हा मात्र सरोज ही रोहिणीला शांत करते आणि आबांना म्हणत असते की आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, अद्वैतने शब्द दिलेला आहे ना, तो तुमचा शब्द नाही मोडणार. तेव्हा आबा जोराने उठतात आणि सरोज असे बोलतात. त्यानंतर इकडे कला ही अद्वैतला म्हणत असते की श्रीमंत लोकांना किती माज असतो हे आज तू सिद्ध करून दिलेस, त्यामुळे तुझा हा माज उतरायला हवाच. म्हणून ती समोर जाऊन एक दगड आपल्या हातामध्ये घेते आणि तो दगड ही अद्वैतच्या गाडीवर आदळणार. तेव्हा ती अद्वैतकडे बघू लागते. तेव्हा समोरचे आजूबाजूचे लोक म्हणतात की ताई हान, जोरजोराने हान. तेव्हा सोहम हा कलाला अडवतो.
अद्वैत हा कलाचा हात धरतो आणि तो दगड घेऊन तो बाजूला फेकून देतो आणि कलाला सर्वांसमोर सॉरी बोलतो। तेव्हा मात्र कलाला खूपच आनंद होतो आणि आजूबाजूचे इतर सर्वजण लोक हे जोराने टाळ्या वाजू लागतात। त्यानंतर इकडे आबा सर्वांना सांगत असतात की आज अद्वैतची थोडीशी चूक झाली, परंतु आपल्या चांदेकर कुटुंबाचा उत्तराधिकारी हा आपला अद्वैतच राहणार। ते ऐकून रोहिणीचा मात्र खूप असा जळफळाट होतो आणि सरोज आणि बाकी सर्वांना मात्र खूप आनंद होतो। आबा पुढे सांगू लागतात की ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि ती कधीही पुसणार नाही। आज अद्वैतच्या हाताखाली इतकं काम करणारी माणसं असून सुद्धा तो स्वतः मूर्ती शोधण्यासाठी निघून गेला। त्याला जबाबदारीची जाणीव आहे आणि असली हिरा काय असतो हे पारखायची सुद्धा आपल्या अद्वैतला हिरा काय असतो हे पारखण्याची नजर आहे। आज तो असा हिरा पारखून आणेन, त्यानं आज आपलं अख्खं घरच लकलकेल। तेव्हा श्री सुद्धा खुश होऊन म्हणतो की आबा तुमच्यासारखा आमचा सुद्धा अद्वैतवर पूर्णपणे विश्वास आहे। तेव्हा अद्वैतची काकू सुद्धा म्हणते आजपर्यंत अद्वैतने जी जबाबदारी घेतली ती व्यवस्थितपणे पार पाडत तो आलाच आणि ही जबाबदारी सुद्धा तो व्यवस्थित पार पडेलच। तेव्हा सर्वांचे ते बोलणे ऐकून सरोज मात्र खुश होते। तर आबा बोलतात अद्वैतने लहानपणापासून बिझनेस आपल्या हातामध्ये घेतला आणि स्वतःच्या हुशारीने आणि अकलीने तो बिझनेस 10 पटीने वाढवला। जगामध्ये चांदेकरांचं नाव कमावलं। माझा अद्वैत म्हणजे सोनं आहे सोनं। जिंकायचे कसे असते हा मार्ग त्याला चांगलाच माहिती आहे आणि आज सुद्धा तो काहीतरी असा मार्ग काढेल हा माझा आबा चांदेकरचा शब्द आहे। तेव्हा ते ऐकून रोहिणीचा मात्र खूपच जळफळाट होतो। तेव्हा आबांचा अद्वैतबद्दलचा इतका विश्वास पाहून सरोजला सुद्धा आनंद होतो आणि ती म्हणते की मी जे काही करते ना ते सुद्धा काही चुकीचे नाही अशी मला सुद्धा खात्री पडते। त्यानंतर रोहिणी म्हणते की आता अद्वैत हा येईन की नाही हे आता लगेच सिद्ध होईलच आणि ज्याला सोनं समजतात ना ते पितळ आहे हे लवकरच सिद्ध होईल आणि मन खरा उत्तराधिकारी राहुल हा आहे आणि तो मान त्याला तुम्हाला द्यावाच लागेल। त्यानंतर इकडे कला ही अद्वैतला म्हणत असते की यापुढे माझा चेहरा चांगला लक्षात ठेव, कारण कधी पैशाचा माज तुला दाखवा लागला तर माझा चेहरा तुला आठवेल आणि आयुष्यामध्ये परत आपली भेट कधी होणार नाही अशी देवाकडे प्रार्थना कर। तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो की तू सुद्धा देवाकडे प्रार्थना कर की भविष्यात तू कधीही माझ्यासमोर आली तरी गाठ माझ्याशी आहे हे चांगले लक्षात ठेव। तेव्हा कला म्हणते की तू स्वतःला देव समजते की काय, भविष्यात कुणाला कधी केव्हा कोणाची गरज लागेल हे तू सांगू शकत नाही आणि कदाचित तुलाच तुझ्या काही गोष्टीसाठी माझ्याकडे यावेच लागणार, ही गोष्ट सुद्धा तू चांगली लक्षात ठेव। तेव्हा सोहम त्या दोघातील वाद मिटवण्याचा परत प्रयत्न करू लागतो आणि तो कलाला म्हणतो की प्लीज दादा तुम्हाला आता सॉरी म्हटला, तुम्ही प्लीज इथून निघून जा आणि तो अद्वैतला घेऊन तेथून जायला निघतो। तर कला आणि अद्वैत एकमेकांकडे रागाने बघू लागतात आणि हा भाग इथे संपतो। तेव्हा पुढील भागामध्ये अद्वैत आणि सोहम कलाच्याच दुकानामध्ये ती मूर्ती घेण्यासाठी येतात आणि कलाच्या दुकानातील तो दुकानदार असतो आणि ती जी काही फुलांची मंडोळी असतो तो समोर धरतो आणि ही कलाताईंनी जी बनवली ती खूपच सुंदर आहे म्हणून ती शेवटी ही अद्वैतच्या चेहऱ्यासमोरच येते। तर कला मागे वळून बघते तर तो अद्वैत असतो आणि तो कलाला दिव्याची मूर्ती मागू लागतो। तर कला म्हणते की माझ्याकडे मूर्ती नाही। त्यानंतर इकडे नयनाने ज्या फोन करून मुलीला काम सांगितलेले असते तर ते 5 तिला भेटलेले नसतात तर नयनाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।